का बोलवलत नाना? भाऊराव, हे सगळं अति होतंय म्हणून तुम्हाला शेवटचं समजावण्यासाठी मी बोलावलंय. हे बघा, आजपर्यंत मी तुम्हाला बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या लक्षातच येत नाही. तुम्ही तुमची शेत जमीन विकतच नाही, ती विकून तुम्ही मारवाड्याचं कर्ज का नाही भागवत भाऊराव? लक्षात घ्या, दिवसेंदिवस व्याज वाढत चाललंय. त्यामुळं तुमच्या कुटुंबाची वाताहत होते. तुम्हाला एवढी काळजी का आमची भाऊराव? हा, बरोबर आहे. कर्जबाजारी दरिद्री माणसाला प्रत्येक जण मूर्ख समजत असतो. तुम्ही समजलात, त्यात काही गैर नाही. पण नाना, मला माझ्या कर्जाची चिंता आहे. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. भाऊराव, राहवत नाही म्हणून बोलतोय भाऊराव. माझी लाडकी लेक तुम्हाला दिली म्हणून पोट तिडीक आहे मला. तुमच्या या अशा आडमोठेपणामुळं माझी नातवंड उघड्यावर पडतील, देशोधडीला लागतील. लढी माझी बयो. हे बघा भाऊराव, माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. ते तुमची शेत जमीन विकत घ्यायला तयार आहेत. ती विकून मारवाड्याचं कर्ज भागेल. कशी विकू ती जमीन जिच्यावर मी जगलो, वाढलो, खेळलो, बागडलो, लहानाचा मोठा? ती जमीन आई आहे माझी. ती विकायला सांगताय भाऊराव? आईला विकायला सांगताय तुम्ही नाना? आईला? भाऊराव, भाऊराव, या जगात भावनिक होऊन जगता येत नाही. जगण्यासाठी भावना नाही, पैसा हवाय. म्हणे जमीन म्हणजे आई. भाऊराव, एकेकाळी तुम्ही लोकांच्या जमिनीवर जप्ती आणायचात. आज ती वेळ तुमच्यावर येईल. जप्ती होईल, पोलीस येतील, लिलाव होईल, शोभा होईल, सगळी अब्रू जाईल. आमच्या अब्रूची काळजी आम्हाला आहे नाना. मूर्खासारखं वागणं बरं नव्हे. बोला, आज तुम्ही आम्हाला काहीही बोलू शकता. बोला. बोलणारच. अहो, सरदार घराणं म्हणून माझी पोटची लेक, लाडकी लेक तुम्हाला दिली. वर हुंडाही दिला मी तुम्हाला. तो काय माझी लेक रस्त्यावर येण्यासाठी नाही. नाना, सरदार घराणं म्हणे. सरदार? अरे, पोरीच्या अंगावर फुटका म्हणी देखील नाही. हे कसलं सरदार घराणं? हे तर भिकारपणाचं लक्षण आहे. नाना, वाटेल तर बोलू नका तुम्ही. माझ्या देखत त्यांची हेटाळणी केलेली मला खपायची नाही. काही झालं तरी पती आहेत ते माझे. बयो बयो, ठीक आहे बयो.
जशी तुझी इच्छा. हो, यापुढे मात्र मी काहीही समजावण्याचा प्रयत्न करणार नाही. आता बयो, तू आणि तुझं नशीब. आई, फी भरली नाही म्हणून गुरुजी मला वर्गात बसू देत नाहीत. बाबांना विचारलं मी फी भरण्याविषयी, पण बाबा म्हणाले की माफीसाठी गुरुजींकडे अर्ज कर. गुरुजींना विचारलं तर गुरुजी म्हणतात, तुम्ही का गरीब आहात? आई, आपण पूर्वी श्रीमंत होतो ना, पण आता गरीब झालोत. पण हे लोकांना कुठे माहिती आहे? श्याम, तुझ्या बाबांना आता तुला शाळा शिकवणं जड जातंय रे. तू शाळा सोडून दे. गरिबांच्या स्वाभिमानाला या जगात किंमत नसते रे. गरिबांना पैशासाठी हवी ती कामं करावी लागतात. म्हणून म्हणते, तू शाळा सोडून दे. आई, तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही? मी मोठं व्हावं, खूप शिकावं असं नाही वाटत तुला? श्याम, अरे तू शिकू नये असं तुझ्या आईला कसं वाटेल रे बाळा? श्याम, तू खूप मोठं व्हावंस, पण पित्याला त्रास देऊन नाही रे. तुला जर मोठं व्हायचं असेल तर स्वतःच्या पायावर उभा राहा. तू स्वतःचं शिक्षण पूर्ण कर. मी काही तुझ्या आड येणार नाही. हो हो आई, मी लोकांची वाटेल ती कामं करीन, त्यांची धुणीभांडी करीन. तिकडे साताऱ्याकडे एक आश्रमशाळा आहे, तिथं फी खूप कमी आहे. आई, तू फक्त बाबांना विचार, म्हटल्यास मी तिकडं माधुकरी मागून शिक्षण पूर्ण करीन. हो, शिक्षणासाठी काहीही केलं तरी ते गैर नसतं रे. मी बाबांशी बोलेन. हो, माझ्या प्राणांचा विसावा तो, दृष्टी समोर दिसावा तो. माझ्या प्राणांचा विसावा तो, दृष्टी समोर दिसावा तो. नको लागाया कधीही त्याला वारा दुःखाचा ग. भवती भिक्षा दे, भवती भिक्षा दे. माझा